चा पॉइंट आहे जो की इतक्या लांबून दिसतो. तर भारत चालवलो घ्यात एक नंबर मीच घेते ना. हां 0.5 मध्ये ना. हां येस. तर हा तो पॉइंट आहे जिथं मिसिंग लिंक असं वरतून जी टॉप म्हणजे जो येणारा आहे तिकडल्या साईडला पुणे, ठीक आहे, आणि इकडल्या साईडला मुंबई आहे. तर तो जो व्ह्यू आहे, व्ह्यू इन द सेन्स मला काय, तर आता आपण ज्या पॉईंटला जाणार आहे तो पॉईंट आहे मिसिंग लिंकचा पॉईंट, जो की आम्ही तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आम्ही स्वतः मिसिंग लिंकमधून गेलो होतो, त्या रोडवरतून गेलो होतो. आणि आता आपण तोच पॉईंट एका दुसऱ्या तोच जो मिसिंग लिंकचा आहे रोड, तो वेगळ्या लोकेशनवरून पाहणार आहोत. आणि याला जाण्यासाठी जो रूट आहे किंवा त्याची एक्झॅक्ट लोकेशन ते पण मी तुम्हाला, आय डोंट नो वाय इट हॅज स्टॉप्ड. आणि तो जायचा रूट जो आहे इतकं ब्युटिफुल आणि सिनिक रोड आहे ना, तो एकदम छान सुंदर असा. तुला फोटो घ्यायचा असं सांग बरं का, आपण थांबवू शकतो. मला भूक लागली आता. कसं भारी भारी स्पॉट आहेत बरं का ऑन द वे. हा तो रूट आहे जो की मिसिंग लिंकचा जो टॉप व्ह्यू पॉईंट आहे का तिथून आपल्याला दिसतो. थोडंसं तिकडे मान केली तर अजून भारी व्ह्यू येईल. इकडं असं येस. आणि पूर्ण जंगलातून रूट आहे बरं का हा. आणि तुम्हाला मस्त म्हणजे असं बोर नाही होणार ह्या रूटला, असा विषय आहे तो. ओ भाई साहब. एकशेट व्हिडिओ बंद करायला आणि ती इथं आहे व्ह्यू पॉईंट तो. वाव कसलं भारी आहे. इथे जा बरं का जवळ कुठंतरी. आता इथं पॉईंट आहे बघ कुठंतरी, इथं कसं जवळचा. ध्यानात ठेव, ध्यानात ठेव, ध्यानात ठेव, ध्यानात ठेव, ध्यानात ठेव. लय सही काय सही इथं तर नाही राहत. इथंच हेच आहे पॉईंट. चल खाली बघ पाणी बिण्या. ही आपली गाडी. आणि जो मिसिंग लिंक पॉईंटचा जो मी तुम्हाला म्हटलं होतं की आहे ना, जे आपण ज्या रूटनं आलो तो रूट तिथं आहे, ते आहे मिसिंग लिंकचा रूट. आहे का नाही तोच आपण जिथून आला होता का नाही, आपण तिथनं आला होता आणि इथनं आतमध्ये जाऊन परत आपण वापस आलो इकडूनच. व्ह्यू पण सगळ्याच भारी दिसायला इथून. मग आणि हा डोंगरातूनच केलंय की खरं बोगदा ते. मग आपण भरपूर हाईटला आला होता. बस कर थांब. माझं बघू द्या अगोदर, माझं यायला लागलंय काय आता डीजे यायचं. चालूच आहे व्हिडिओ. हां चालू ना.
हे ते लेकरांनी घाण केलेली इथे घाण असं लागते. खतरनाक. हाच तो मिसिंग लिंकचा पॉईंट आहे जो की इतक्या लांबून दिसतो. तर भारत सारवलो घ्यात एक नंबर मीच घेते ना. हां .5x मध्ये ना. हां येस. तर हा तो पॉईंट आहे जिथं मिसिंग लिंक असं वरतून जी टॉपला दिसते का ना ती ही पॉईंट आहे. अजून एक हाय वाटतं बरं का, पण जे आम्हाला माहीत आहे तो तर हेच आहे. तिथं मस्त वेगळं असं व्ह्यू दिसतंय भारीपैकी. मध्ये रील्स वगैरे येत होते का तिथून. आम्ही येताना कसं झालं, आम्ही येताना त्या मिसिंग लिंकच्या त्या रोडवरून आलो आणि परत मग लोणावळ्यामध्ये एक्झिट मारून मग परत अजून इकडून वरतीने आलो. मग आपण मग अशी तिथून इथंपर्यंत या लोकेशनला यायला आपल्याला किती वेळ गेला? एक अर्धा एक तास. हम्म. डिपेंड करतं ट्रॅफिक ही सगळ्या गोष्टींवरती. ठीक आहे चला. एनिवे हवं थार, ज्यावेळेस तुमच्यापेक्षा थार असते का नाही त्यावेळेस यू कॅन गो टू ॲट एनी लोकेशन. म्हणजे रोड असो नसो कसल्याही लोकेशनला तुम्ही जाऊ शकता. भले ते 4x4 नाही, बट बेसिक जे काम असतं सर्व काम होते त्याने. सो जस्ट बाय थार and enjoy your life. वाय वाय खतरनाक. आता इव्हिनिंगचा थोडासा हलका हलकाचा टाईम असल्यामुळे कसं आहे आता लाईट्स लागलेल्या आहेत. हां इथं मस्त आहे 10 on 10. मी काय इथं बसल्या बसल्या मी एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन केलं बरं का. तर मिसिंग लिंकवरतून जर तुम्हाला दिसत असेल आता इथं जो फ्लो आहे जसं की आता वाहनांचा फ्लो आहे तिथून म्हणजे जो येणारा आहे तिकडल्या साईडला पुणे ठीक आहे आणि इकडल्या साईडला मुंबई आहे. तर तो जो व्ह्यू आहे, व्ह्यू इन द सेन्स मला काय म्हणायचं आहे की फ्लो गाड्याचा तिकडून येणारा अलीकडल्या साईडचं जे आहे ते पुण्यावरून मुंबईला जाणार आहे त्या, आणि त्या जागी पलीकडल्या साईडच्या गाड्या आहेत का ना ते मुंबई साईडून पुण्याच्या साईडला जाणार आहेत त्या. तर मुंबईकडून पुण्याला जाणाऱ्या आज शनिवार आहे आणि मुंबईकडून पुण्याला जाणाऱ्या गाड्या कमी आहेत त्या, पण पुण्याकडून मुंबईला येणाऱ्या गाड्या भरपूर आहेत. आय डोंट नो व्हॉट इज द कन्क्लुजन, बट दॅट्स माय ऑब्झर्वेशन. हे पाठीमागे जे मिसिंग लिंक आहे इथे झूम होत नाही का नाही, आज फ्रंटला झूम होत नसते. आणि हे पाठीमागचं व्ह्यू असं आहे. खतरनाक आहे सगळीकडलंच खतरनाक आहे बरं का, व्ह्यूज खतरनाक सगळीकडलाच.